नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं एका शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर. द चॅनल यू कॅन बिलीव्ह इन फॉर लर्निंग. टुडे वी आर ॲट द पॉइंट ऑफ लर्निंग अ ब्युटिफुल पोएम टायटल्ड ओ कॅप्टन माय कॅप्टन. प्रस्तुत कविता हे एक शोकगीत आहे, इंग्रजीमध्ये ज्याला म्हटलं जाते इलिजी. कविता समजून घेण्यापूर्वी कवितेची पार्श्वभूमी समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे, ज्यामुळे कवितेचा खरा भावार्थ आपल्याला समजण्यास मदत होईल. सदर कविता समर्पित आहे अमेरिकेचे 16वे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांना. अब्राहम लिंकन त्यांच्या हत्येनंतर संपूर्ण अमेरिका सुन्न झाली. त्या दुःखातूनच ही कविता अवतीर्ण झाली. का व कशी केली गेली अब्राहम लिंकन यांची हत्या? अमेरिकेमध्ये गुलामगिरीची पद्धती अस्तित्वात होती. गोऱ्या वंशाचे लोक काळ्या वंशाच्या लोकांना गुलाम बनवत, त्यांच्याकडून हवी ती कामे करून घेत, त्यांची विक्री करत, त्यांच्यावर जुलूम करत, अन्याय करत. 1861 अब्राहम लिंकन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनले आणि त्यांनी या जुलमी प्रथेला विरोध करून तिला मुळासकट उपटून काढण्याचे ठरवले. परंतु या दास पद्धतीमध्ये ज्यांचे हित सामावले होते त्यांना वाटत होतं की ही पद्धती अशीच सुरू राहावी. म्हणून त्यांचा लिंकन सरकारविरोधात रोष वाढला आणि यातूनच उत्तरी राज्ये व दक्षिणी राज्ये यांच्यात युद्ध भिडले. उत्तरी राज्य अर्थातच संयुक्त राज्य आणि ज्यांचा हिरो होता अब्राहम लिंकन. दक्षिणी राज्ये म्हणजेच परसंघीय राज्य यांचं नेतृत्व केलं जेफरसन डेव्हिस यांनी. 4 वर्षे 3 आठवडे व 6 दिवस चाललेल्या या युद्धामध्ये 16 लाखांपेक्षा अधिक सैनिक व 80,000हून जास्त गुलाम मारले गेले. या युद्धालाच अमेरिकन सिव्हिल वॉर म्हणून सुद्धा संबोधले जाते, जे घडून गेले 1861 ते 1865 या दरम्यान. या युद्धात संयुक्त राज्य विजयी झाले. अब्राहम लिंकन पर्यायाने समतेचा, सत्याचा व माणुसकीचा विजय झाला. परसंघीय राज्यांना त्यांचा झालेला पराभव पचनी पडणारा नव्हता. त्यांनी 3 बड्या नेत्यांना संपवण्याचं षड्यंत्र रचलं. तिघांमधले एक होते अब्राहम लिंकन. 14 एप्रिल 1865 रोजी लिंकन नाट्यगृहात नाटक बघण्यासाठी गेले आपल्या पत्नीसोबत. तिथे एका स्टेज ॲक्टरने अब्राहम लिंकन यांच्या डोक्यात गोळी मारली आणि लाखोंचा उद्धार करता तिथेच कोसळला. लाखो असहायांना त्यांचं जग मिळवून देणाऱ्यानं खुद या जगाचा निरोप घेतला. या घटनेनंतर प्रस्तुत कवितेचा जन्म झाला. शौर्यपूर्ण घटनेनंतर धारातीर्थी पडलेल्या आपल्या वडिलांबद्दल, नौकेच्या शूर कप्तानाबद्दल त्यांचा मुलगा दुःख व विलाप करत आहे. बघूया कविता ओ कॅप्टन माय कॅप्टन. प्रस्तुत कविता कंपोज केली आहे वॉल्ट व्हिटमॅन यांनी, ज्यांचा जन्म 1819 झाला असून मृत्यू 1892 झालेला आहे. बघूया कविता. ओ कॅप्टन माय कॅप्टन, our fearful trip is done. The ship has weathered every wreck, the prize we sought is won. The port is near, the bells I hear, the people are exulting, while follow eyes the steady keel, the vessel grim and tearing. But, oh heart, 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 oh the bleeding drops of red, where on the deck my captain lies, fallen cold and dead. हे कप्ताना, माझ्या कप्ताना, आपला भीतीदायक प्रवास आता पूर्ण झाला आहे, संपला आहे. वादळ, वारा, बिकट हवामान यांचा सामना करून आपलं जहाज सही सलामत किनाऱ्यापर्यंत पोहोचलं आहे. आपल्याला हवं असलेलं यश आपण प्राप्त केलं आहे. आपण विजयी झालो आहोत. ते पहा, बंदर अगदी जवळ आहे. मला तर तेथून घंटानादही ऐकू येत आहे. आपल्या झालेल्या विजयामुळे लोकही जल्लोष करत आहेत. खंबीरपणे असलेल्या आपल्या जहाजाचा कणा याकडे सर्वांच्या नजरा खिळलेल्या आहेत. सर्वांनी आपल्या खंबीर व हिंमतबाज जहाजाकडे नजरा रोखल्या आहेत. परंतु हे हृदय, माझे हृदय मात्र आकांत करत आहे, आक्रोश करत आहे, विलाप करत आहे. जणू काही माझ्या हृदयातून रक्ताचे थेंब टपकत आहेत. जेथे माझ्या कप्तानाचा निश्चल निष्प्राण देह पडलेला आहे त्या जहाजाच्या सज्जावरती, तेथे रक्ताचे थेंब पडत आहेत. समोरच्या ओळी बघा. ओ कॅप्टन माय कॅप्टन,
Rise up and hear the whales, rise up. For you the flag is flung, for you the bugles trills, for you bouquets and driven wreaths, for you the shores are crowding, for you they call the swaying mass, their eager faces turning. Here, Captain, dear father, this arm beneath your head, it is some dream that on the deck you have fallen cold and dead. अरे कप्ताना, माझ्या कप्ताना, आपल्या चीर निद्रेतून जागा हो, उठून उभा रहा आणि ऐक तो आपल्या विजयाचा घंटानाद. उठून बघ आपल्या विजयाचं निशान, तो झेंडा फडफडत आहे आणि तो बिगुलसुद्धा वाजत आहे तुझ्यासाठी. तुझ्या स्वागतासाठी किनाऱ्यावर जनसमुदाय उसळला आहे, पुष्पगुच्छ आणि पताका घेऊन. तुझ्या नावाचा जल्लोष जय जयकार करत गर्दी तुझ्यासाठी हेलावत आहे. उत्सुक झाले आहेत ते सर्व तुझ्या स्वागतासाठी. हृदयात हर्ष आणि प्रफुल्लित चेहरे तुझ्या दर्शनासाठी आसुसले आहेत. आणि इथे माझा कप्तान, प्रिय पिता, माझ्या बाहूत तुमचे डोकं विसावलं आहे, विश्रांती घेत आहे या जहाजाच्या सज्जावरी, जणू काही एक अनाकलनीय अविश्वसनीय स्वप्नाप्रमाणे. तुमचा निष्प्राण व निश्चल गतप्राण देह इथे पडलेला आहे. समोरच्या ओळी बघा. माय कॅप्टन डज नॉट आन्सर, हिज लिप्स आर वेल अँड स्टील. माय फादर डज नॉट फील माय आर्म, ही हॅज नो पल्स नॉ विल. द शिप इज अँकर्ड सेफ अँड साऊंड, इट्स व्हॉयज क्लोज अँड डन. फ्रॉम fearful trip the victor ship comes in with object one. Exult, O shores, and ring, O whales. But I, with mournful tread, walk the deck my captain lies, fallen cold and dead. माझा कप्तान काहीही उत्तर देत नाही. त्याचे ओठ निस्तेज, निश्चल आणि स्तब्ध आहेत. कुठलीही हालचाल त्या ओठांमध्ये नाही आहे. माझ्या पित्याला आता माझ्या हाताच्या स्पर्शाची जाणीव होत नाही. त्याच्या शरीरात आता ना कुठली स्पंदने बाकी आहेत, ना कुठली इच्छा. जहाज नांगर टाकून आता सुरक्षित एका ठिकाणी स्थिरावला आहे, थांबला आहे. त्याचा सफल व विजयी प्रवास पूर्ण झाला आहे. भीतीदायक प्रवासातून जहाजाने विजयाची सही सलामत पताका रोवली आहे. हवा असलेला विजय त्याने प्राप्त केला आहे. जे पाहिजे होतं ते मिळवलं आहे. समुद्राच्या किनाऱ्यावर अजूनही जल्लोष आणि घंटांचा किनकिनाट होत आहे. परंतु मी इथे विलाप करत आहे. खिन्न, शोकाकुल होऊन जड झालेली पावले पुढे टाकत आहे. कारण या सज्जावरती माझ्या कप्तानाचा निष्प्राण निश्चल देह पडलेला आहे. वॉल्ट व्हिटमॅन वॉज an American poet, essayist and journalist. He was the most influential poet in the American canon, often called the father of prose. He broke the boundaries of poetic form. He also used unusual images and symbols in his poetry. The poem is an elegy to the speaker's recently deceased captain. While the nation is celebrating the victory of the battle, the speaker is mourning the loss of its great leader. The poem has a direct reference to the assassination of Abraham Lincoln after the American Civil War was won. अपेक्षा आहे की प्रस्तुत कविता तुम्हाला चांगल्या प्रकारे समजली असेल. आणि कविता जर समजली असेल तर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे कॉमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. पहिला प्रश्न, व्हॉट इज द लोकेशन ऑफ द बॅटलशिप? बॅटलशिपचं ठिकाण कोणतं आहे? त्यानंतरचा प्रश्न आहे, हाऊ आर द पीपल वेटिंग टू वेलकम द कॅप्टन ऑफ दिस शिप? शिपच्या कॅप्टनचं स्वागत करण्यासाठी लोक कशी वाट पाहत आहेत? नंतरचा प्रश्न आहे की व्हाय इज द स्पीकर फिल्ड विथ ग्रीफ? तो जो स्पीकर आहे म्हणजे कविता लिहिणारा व्यक्ती आहे, कवितेत बोलणारा व्यक्ती आहे, त्याला आत्यंतिक दुःख का झालेलं आहे? शेवटचा प्रश्न, इन व्हॉट स्टेट डज द कॅप्टन लाई ऑन द डेक? कोणत्या परिस्थितीमध्ये कॅप्टन हा त्या डेकवर पडलेला आहे? विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे जर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये लिहू शकले तर प्रस्तुत व्हिडिओ बनवण्याचं सार्थक झालं असं समजण्यात येणार आहे.
शैक्षणिक क्षेत्रातले महत्त्वपूर्ण व्हिडिओज सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी चॅनलला जर अद्यापही सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.